माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी कृष्ण भगवंतांनी लहानपणी काय काय खोड्या केल्या मी ते सांगणार आहे। कृष्ण दररोज असणारा मोठा झाला आणि असणार मग काय करू लागला तर नंदराजाच्या अंगणातून बाहेर जाऊ लागला आणि जाऊन दुसऱ्यांच्या गोळ्याच्या घरी जाऊन खोड्या करू लागला। काय करायचं, सिंकी भरून ठेवलेले असायचे आणि मग दही खायचं, मडकं फोडायचं, लोणी खायचं, सगळं टाकून द्यायचं। बंदर असणारे त्या ठिकाणी होते, त्या बंदराला खाऊ घालायचं। राम अवतारामध्ये तुम्ही खूप उपाशी मेला, खूप उपाशी मेला, आता भरपूर खावा म्हणायचं आणि लोणी आणून बंदरला खाऊ घालायचं, मकरांना असं करायचं। अशा प्रकारे खोड्या करू लागल्या आणि खोड्या करत करत मग एका गवळणीच्या घरी गेले आणि गवळणीला म्हणते कुठे गेला की दिसत नाही गेला, आज दिसत नाही गेला। त्यावेळेस पेंड्या म्हणतो अरे कृष्णा हे शिंकेच ठेवले नाही तर एका गवळणीच्या घरी ठेवू लागले का आणि सगळ्याजण दररोज जाऊन तिथं सगळं राखून करून ठेवू लागले का आणि बाहेर बसून गप्पा मारले का, झाकून ठेवले का आणि घराला कुलप लावून ठेवले का, आता आपण कसं जायचं। मग कृष्ण म्हणतो थांबा, तुम्ही सगळ्याला मी घेऊन जातो, मी सगळ्याला भरपूर खाऊ घालतो। आज तुम्ही जेवण ना, भूक लागली आहे तुम्हाला, आज गोरच भरपूर खायचं का तुम्हाला, का ताक प्यायचं आहे। आणि कृष्णाला पेंड्याच्या घरचं ताक भरपूर आवडायचं आणि पेंड्याच्याही ताकच प्यायची नाही। मग कृष्णाने काय करायचं तर तोंडामध्ये ताक घेऊन यायचं आणि कृष्णाच्या तोंडात ओतायचं। झोप खाली म्हणायचं, कृष्णाला बरी बसायचं आणि तोंडामध्ये ताक ओतायचं। एवढं त्याला ताक पेंड्याच्या घरचं आवडायचं। पेंड्या सुदाम्या बोकड्या वजऱ्या वाकड्या घेतले आणि मग निघाले। सगळ्यांना म्हणले आता तुम्ही डोळे झाका आणि डोळे नाही झाकलो तर मग बघा मी तुम्हाला खायला देत नाही बघा। मी म्हणल्याबरोबर सगळ्यांनी डोळे झाकले आणि सोबण्या वाट मग सगळे गवळ्याच्या सारी पोरजी होती सोबतची सवंगडी तेवढे घेतले आणि मग सिंक्या असणारे एकमेकावर चढले आणि सिंकी होती तिथं काढले। दही दूध तूप लोणी दूध सगळं खाल्ले सगळेजणांनी आणि मग आवाज आला एका दोन्हीला। दोन्ही म्हणजे काय तर खडबड वाजतंय ग, मांजर शिरले का घरामध्ये आपल्या, काय तर खडबड वाजतंय। नाही कुलप लावलेले तर आपल्या घरांना कसं काय शिरले, नाही आवाज येते मध्ये कोणतं बोलण्याचा। आणि मग गवळणी जाग्या झाल्या। गवळीला वाटलं खरंच आपल्या घरामध्ये कोणतरी उडून बघावं तर पोरांचा आवाज। सांगितलं पेंड्या म्हणते कृष्णा कृष्णा आता आपली काय गत नाही बघ, बरोबर आधी आम्हाला बाहेर काढत नसतं आम्हाला मारतेत बघ सगळे। आता गवळणी जाग्या झाल्यात, आता गवळणीने आपल्याला पाहिलेलं आहे, आवाज गेला आपला बाहेर, आता कसं करायचं। त्यावेळेस देवाने सांगितलं सगळेजण डोळे झाका, मी बाहेर काढतो। आणि मग परमेश्वराने माया टाकली आणि सगळ्याला बाहेर काढलं। त्यावेळेस पेंड्यानं काय केलं, डोळे उघडले, कसा नेले तर बघावं म्हणला। सगळे गवळी पार केले, शेवटी पेंड्या आला माया टाकली। माया टाकल्याबरोबर पेंड्याचे पाय खाली राहिले, गवळणी पुरून मध्ये गेल्या। बघत्यात तर पेंड्या लोंबका उडाला सोबण्या वाटत आणि पायाला काठीनं जसं सट 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 मारले, पाय सुटलाले, पेंड्या रडू लागला। आणि देवानं सांगितलं पेंड्यात तर तसाच मार खायला पाहिजे, तू लय मध्ये करतोस, तुला डोळे झाकमलं होतं ना, तू डोळे उघडलास। नाही नाही देवा कृष्णा चुकलं मला माफ कर, लय गवळणी मारल्यात मला, लय गवळणी मारल्यात मला आणि तू मला बरी काढ म्हणल्यावर देवा म्हणले डोळे झाक, मग काढतो। आणि डोळे झाक म्हणल्याबरोबर डोळे पेंड्यानं झाकले आणि मग असणार काय केलं तर त्या ती पेंड्याला वरी काढलं आणि निघाली पळून गेली नुसते। आणि बघते तर काय यशोदा मातेकडे गेल्या सांगू लागल्या आमचं सर्व तिने पार केले, खाऊन गेले। यशोदा तुझा आम्ही उकडात राहावं आणि निघून जावं सांग, इतका तुझ्या खोड्या करू लागल्या कृष्ण, कुठवर खोड्या सहन करायच्या सांग, अशा प्रकारे सांगितल्या। आणि मध्ये जाऊन सगळं बघतात तर काय देवाने सगळे दुधाने रिकामी केली होती, तसेला तसे भरलेले दिसले का तर कृष्ण भगवंत होती तिथं। आणि सगळे त्यांनी माया टाकली त्या ठिकाणची, सगळे तृप्त केले पोरांना गोपाळांना देऊन। सगळे गोपाळ पोटभर दही दूध तूप खाल्ले आणि पोट गच भरलं, त्याला मायानं वरी काढलं त्या ठिकाणी। आणि अशा प्रकारे करत असताना मग त्या ठिकाणी बघतात तर काय यशोदा म्हणजे दररोज खोड्या करतात, दररोज खोड्या करतात म्हणतात, मला एक तर दिवस आणून दाखवा माझा कृष्ण कुठं खोड्या करते ती। मग त्यावेळेस एका गवळणीच्या घरी गेला आणि गेल्यानंतर दही दूध तूप लोणी खाऊ लागला। आणि मग म्हणजे अरे तू माझ्या घरी येऊन खातोस का, तुझ्या घरी काय कमी आहे का, तू राजाचा मुलगा आहेस आमच्या घरी खातोस का म्हणजे, आणि मला लई दिवस झालं तुझ्या खोड्या मी ऐकत होते, आज तू मला सापडलाच म्हणली। आणि त्या ठिकाणी मग घेतली गवळणीला हाताला, निघाली यशोदा मातेकडं। आणि निघाल्याबरोबर यशोदा मातेला सांगितलं हे म्हणजे यशोदा बाहेर ये, तू दररोज सांगतीस यानं लई खोड्या करते लई खोड्या करते, म्हणजे एक वेळेस तर मला दाखवा आणि घरी घेऊन या म्हणतीस, मी आज हाताला धरून घेऊन आले म्हणजे कृष्णाला। कृष्ण सांगतो आई
आणि बघ हिनंच खाल्ले हो की माखन आणि माझ्या तोंडाला सर्व लागले आणि तुझ्याकडे मला घेऊन आले. मी खाल्लो नाही. आपल्या तरी काही कमी आहे का? बघ बरं, मला तू दररोज खायला देतीस. मी किती लोणी खातो दररोजचं तुझं. हा, ताक पितो, दूध देतीस मला दररोज ग्लास गज भरून आणि मी कशाला ह्यांच्या घरी जाऊन खाईन? बघ बरं, माझ्याबरोबर अशाच आळ घालते त्या. मला घरी ये म्हणते ता, आपण खाते तर माझ्या तोंडाला लावते ता. अशा प्रकारे मी गवळण मग हसली आणि निघाली. मग सकाळ झाली आणि त्या ठिकाणी काय झालं तर यशोदा माता असणाऱ्या मंथन करू लागल्या होत्या आणि मंथन करत असताना कृष्ण म्हणू लागले, आई मी पण मंथन करतो, मला पण जरा दे दोरडवी. त्या ठिकाणी यशोदा म्हणते, तू लहान आहेस रे बाळा, तू करायचं नसते, की डेरा असणारा फुटते, तू मंथन करू नकोस. नाही, हट्ट धरला, मलाच करायचं आहे मंथन. नंदराजा बाबा म्हणते, अगं यशोदा थोडं दे, अगं लेकरांचे हात पुरवले पाहिजेत, आजपासून लहान आहे, हट्टी आहे, ते थोडं किती करतोय बघू दे. झालं. मग देवाने मंथन सुरू केलं. असं केल्याबरोबर तर काय लक्क त्या ठिकाणी प्रकाशमान त्या ठिकाणी जग झालं आणि लक्क केलं. खळखळ खळखळ समुद्र सध्या थोडं लागला. अरे बापरे, म्हणजे आता कुठला महेंद्र पर्वत येतो की वासुकीची दुरी आणि असणार. मग इथं काय होतंय तर सागर मंथन होते. आता कसं करावं लागल? इंद्राला वाटलं आता अजून रत्न मध्ये निघते, अजून मेनका उर्वशी ह्याच्याहून सुंदर येते, ता एरावत या हत्ती येते, उंची सर्व नावाचा घोडा येते, काय काय निघल. महादेवला पुन्हा वाटू लागलं इंद्राला खूप असणारे अप्सरा आहेत, त्यामुळे सुंदर सुंदर येतील आपल्याला नृत्य गायन करण्यासाठी. दररोज स्वर्गामध्ये काय असते, आनंद असते. असा आनंद झाला स्वर्गामध्ये. त्या ठिकाणी वाटू लागलं ब्रह्मदेव वाटलेले आता सृष्टी आपल्या हातातून जाते की काय, काय होतं की काय नाही, की एवढं असं मंथन चालू लागले बाबा. म्हणून तच म्हणून दचकले आणि महादेवाला वाटू लागलं आता काय करावं. म्हणले की हालहाल जर विष निघालं, एक जर थेंब पडला तर पृथ्वी असणारी जळते त्या ठिकाणी. आणि एवढंच विष निघालं, मी कुठं साठवू? एक वेळेस साठवलो, कंठ माझा निळा झाला, सगळं असणारं पृथ्वी आता नाश होते नाश होते. मग सगळे दिवस शरण गेले महादेवाला आणि त्यावेळेस महादेवानं आपल्या कंठामध्ये विष धारण केलं. सगळ्या अंगामध्ये आग 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 पडली, लहाई मान झाले, थाई थाई म्हणू लागले, काही सध्या समजणं गेलं महादेवाला. आणि मग महादेवाने विषप्राशन केलं, सगळ्या जगाला वाचवलं आणि पुन्हा अमृत निघालं त्या ठिकाणी. मग देवाने काय केलं, भूमीचं रूप धारण केलं आणि सगळ्या देवांना असणार त्या ठिकाणी पाजवलं. मग त्याच्यामध्ये हो येऊन बसला होता आणि त्याने एक घेऊन पाजल्याबरोबर देवाने सांगितलं की म्हणले दैत्य आहे आणि नाही येऊन इथं बसलाय म्हणले. त्यावेळेस मग देवाने लगेच असणारं सुदर्शन चक्र सुटलं आणि मग याचा असणारं काय मुलगं उडवलं. अशा प्रकारे सगळ्याच देवाला आनंद वाटू लागला. आता मंथन होऊ लागले, मंथन होऊ लागले, पाताळा सध्या शेष दचकला. अरे बापरे, आता मंथन सुरू केले देवाने, आता काय खरं नाही. आणि मग लक्ष्मीला तर वाटू लागलं माझ्यापेक्षा जर सुंदर निघाली ह्या समुद्रातून तर तिला जर देवानं करून घेतलं, मला जर बाजूला सरकावलं तर काय करू. अशा प्रकारे वाटू लागलं. आणि मग प्रश्न परमात्माने विचार केला, सगळे देव आता पोड्यामध्ये पडलेत म्हणले, आता आपलं मंथन थांबवलं पाहिजे. म्हणजे आई आता खूप असणार मला दम आला आणि तू गेली रवी दोर आणि तू मंथन कर. अशा प्रकारे तर मंथन थांबवलं. अशा प्रकारे दररोज पोड्या करू लागला कृष्ण भगवान त्या ठिकाणी. किती पोड्याला सांगावं. एक असणारी म्हातारी दररोज आपल्या सुनला जपायची, सुनला जपायची आणि मग एका दिवशी बाहेर निघून गेली आणि तिची असणारी सुनांनामध्ये काय करत होती, आपला अनुभवत होती. आणि त्यावेळेस कृष्ण भगवान हळूच त्या ठिकाणी गेले पळत 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 आणि तिला म्हणजे ओट तुझ्यापाशी माझा चेंडू आहे दे. त्या ठिकाणी ती म्हणजे आली, मी अंग धुती, तू कुठून आलास काय नाही, तर मी आता बाहेर अंगणामध्ये खेळत होतो आणि माझा चेंडू मध्ये आलाय म्हणून मी नेण्यासाठी आलो. तिच्यात म्हातारी आली, म्हातारी ओरडू लागली. तर हे म्हणले माझा चेंडू घेतला म्हणून मी इथं आलं. दररोज मला असं करते त्या, माझं काहीतरी घेते त्या आणि नंतर मला पुन्हा खोड्या करते त्या आणि मीच केलं म्हणून माझ्या आईला जाऊन सांगते त्या, मला सगळ्या ह्या गोळण्याने परेशान करून टाकले बघ आजी. असं म्हणून लागलं. सर दररोज त्या ठिकाणच्या खोड्या करायचं, दररोज गवळणी नगराला घ्यायचं, यशोदा मातेकडे जायचं. काय त्या गवळणीचं पुण्य होतं, काय भाग्यशाली गवळणी होत्या. आणि नामस्मरण करून 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 खूप थकलेल्या होत्या. ऋषीमुनी अरण्यामध्ये राहून काहीही खायचं, नामस्मरण घ्यायचं आणि तेच असणार तर कुठं तर भोपळामध्ये आल्या होत्या आणि ती गवळणी झाल्या होत्या. आणि म्हणून देवाने त्यांचे एवढे लाड पुरवले म्हणून ती त्यांना दिले त्या ठिकाणी. अशा दररोज मी गोड गोड कथा घेऊन येणार नाही.